नवरात्रीचा पहिला दिवस. नवदुर्गेचे पहिले रूप. देवी शैलपुत्री. पूर्वीच्या काळी प्रजापती दक्ष यांची कन्या सती परमशिवभक्त होत्या. वडिलांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भगवान शंकरांशी विवाह केला. काळानुसार दक्ष प्रजापतींनी एक भव्य यज्ञ आयोजित केला. यज्ञाला सर्व देवदेवतांना आमंत्रित केले गेले, परंतु भगवान शिवांना नेमकेच आमंत्रण दिले नाही. सतीला याची जाणीव होती, तरीही त्यांनी वडिलांच्या यज्ञाला जाण्याचा हट्ट धरला. भगवान शिवांनी सुरुवातीला नकार दिला, पण सतीच्या आग्रहाला मान देऊन परवानगी दिली. सती जेव्हा यज्ञस्थळावर पोहोचल्या तेव्हा कोणत्याही आदराने त्यांना वागणूक मिळाली नाही. उलट बहिणींनी तिच्या संसाराची थट्टा केली आणि दक्ष प्रजापतींनी भगवान शिवांचा अपमान केला. आईने मात्र प्रेमाने सतीला मिठी मारली. अपमानाने सती संतप्त झाल्या. अपार वेदना आणि आत्मसन्मानाच्या ज्वालेत त्यांनी स्वतःला यज्ञकुंडात अर्पण केले. ही घटना समजताच भगवान शिव दुःख आणि क्रोधाने थरारले. त्यांनी यज्ञाचा नाश केला. यानंतर सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालय राजाची कन्या म्हणून त्यांचं नाव शैलपुत्री ठेवले गेले. माता शैलपुत्रीचे स्वरूप. शैलपुत्री माता हिमालयावर अधिष्ठित आहेत. नंदीवर स्वार आहेत. नंदी म्हणजे भगवान शिवाचं रूप. उजव्या हातात त्रिशूल म्हणजेच धर्म, अर्थ आणि मोक्षाचं प्रतीक. डाव्या हातात कमळ म्हणजे निर्मळता व भक्तीचं प्रतीक. कठोर तपश्चर्या करणाऱ्या शैलपुत्री माता वन्य प्राण्यांच्या रक्षक आहेत. ही कथा आपल्याला शिकवते की सन्मान आणि श्रद्धा कधीही सोडू नका. अन्याय आणि अपमानासमोर धैर्याने उभे राहा. नवरात्रीचा दुसरा दिवस. नवदुर्गेचे दुसरे रूप. देवी ब्रह्मचारिणी. हिमालयाची कन्या पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याचा दृढ निश्चय केला होता. देवर्षी नारद यांच्या मार्गदर्शनाने तिने अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. हजारो वर्षे तिने फक्त फळे आणि मुळे खाऊन जगली. त्यानंतर 100 वर्षे फक्त भाज्यांवर उपजीविका केली. काही काळ तिने कडक उपवास करून पाऊस आणि उन्हाचा प्रचंड त्रास सहन करत मोकळ्या आकाशाखाली ध्यान केले. नंतर अनेक वर्षे फक्त बिल्वपत्र खाल्ली. अखेरीस तिने पाणी आणि खाणेही सोडले आणि निर्जल उपासना करत भगवान शंकरांची अखंड सेवा केली. या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर क्षीण झाले, पण आत्मविश्वास आणि श्रद्धा डळमळली नाही. अढळ निश्चयामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. आई मैना हतबल होऊन उमा म्हणून तिला हाक मारत होती, त्यामुळे तिला उमा असेही म्हणतात. देव, ऋषी, सिद्धगण सर्वांनी तिच्या या अभूतपूर्व तपश्चर्येचे कौतुक केले. आकाशवाणी झाली, हे देवी, तुझ्या इतकी कठोर साधना कोणीही केली नाही. तुझ्या निश्चयामुळे तुला नक्कीच यश मिळेल. अखेर भगवान शंकरांनी तिची प्रार्थना स्वीकारली आणि तिला जीवनसाथी म्हणून मानले. माता ब्रह्मचारिणीचे स्वरूप. देवी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, जे शुद्धता आणि संयमाचे प्रतीक आहे. उजव्या हातात जपमाळ, ज्याद्वारे ते भक्तांचे ध्यान आणि तपश्चर्या साधते. डाव्या हातात कमंडलू, जे निर्जल उपासना आणि जीवनातील शुद्धतेचे प्रतीक आहे. कठोर तपश्चर्या करणारी, संयमी आणि भक्तांचे रक्षण करणारी देवी. ही कथा आपल्याला शिकवते की कठीण प्रसंगातही संयम आणि श्रद्धा टिकवा. निश्चयाने चालणाऱ्याला अखेरीस यश मिळते. नवरात्रीचा तिसरा दिवस. नवदुर्गेचे तिसरे रूप. देवी चंद्रघंटा. पुराणांनुसार जेव्हा देव आणि दैत्य यांच्यात दीर्घकाळ युद्ध झाले, तेव्हा दैत्यराज महिषासुराने देवतांचा पराभव करून इंद्राचे सिंहासन काबीज केले. स्वर्गावर राज्य करत त्याने देवता व मानवांवर प्रचंड अत्याचार केला. सर्व देवता दुःखी होऊन त्रिमूर्तींकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले. त्रिमूर्तींच्या क्रोधातून तेजोमय ऊर्जा प्रकट झाली. या ऊर्जेत सर्व देवतांनी शक्ती मिसळली आणि त्यातून दिव्य कुमारी प्रकट झाली. हीच देवी चंद्रघंटा होती. भगवान शंकराने तिला त्रिशूल, विष्णूंनी सुदर्शन चक्र, इंद्रांनी वज्र, सूर्याने तलवार, तेज तसेच सिंह वाहन दिले. इतर देवतांनीही आपली अस्त्रे प्रदान केली. या शस्त्रांनी सज्ज होऊन देवी चंद्रघंटा रणांगणात उतरल्या.
त्यांचे तेज पाहून महिषासूर भयभीत झाला. तरीही त्याने आपले सैन्य पाठवले. देवीने सिंहावर आरूढ होऊन आपल्या शस्त्रांनी असुरांचा संहार केला. अखेर महिषासुराचा पराभव झाला आणि देवतांना पुन्हा स्वर्गाचं स्थान प्राप्त झालं. देवीने सर्वांना अभयदान देऊन अदृश्य रूप धारण केले. माता चंद्रघंटेचे स्वरूप. देवी सिंहावर स्वार आहेत. कपाळावर अर्धचंद्र शोभत असल्याने त्यांना चंद्रघंटा म्हणतात. 10 हात, ज्यात विविध अस्त्र आहेत. त्रिशूल, सुदर्शन चक्र, वज्र, तलवार, तेज इत्यादी. तेजस्वी, उग्र, पण भक्तांना अभय देणारी आहे. भक्तांचे रक्षण करणारी आणि अन्यायावर संहार करणारी. ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य, श्रद्धा आणि सामर्थ्य यांचा संगम केल्यास अन्याय व संकटावर नेहमी विजय मिळतो. नवरात्रीचा 4था दिवस. नवदुर्गेचे 4थे रूप देवी कुष्मांडा. जेव्हा या सृष्टीचं काहीही अस्तित्व नव्हतं, 4ही बाजू अंधाराने व्यापलेल्या होत्या, तेव्हा आदिशक्तीने एक विलक्षण संकल्प केला. एकोहम बहुस्यामी, म्हणजे मी एक असून अनेक होणार. त्या क्षणी तिच्या स्मितहास्यातून सृष्टीची उत्पत्ती झाली. या स्मितहास्यातून निर्माण झालेलं ब्रह्मांड म्हणजेच कुष्मांड. कु म्हणजे लहान, उष्म म्हणजे ऊर्जा व प्रकाश आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. अर्थातच लहानसे हास्य करून ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केले तीच कुष्मांडा. संपूर्ण 10 दिशा तिच्या तेजाने प्रकाशमान झाल्या. पूर्व दिशा पुढे जाण्याची प्रेरणा देते. पश्चिम दिशा भूतकाळातून शिकण्याची शिकवण देते. उत्तर दिशा ध्रुव ताऱ्यासारखी अढळ श्रद्धा शिकवते, तर दक्षिण दिशा वेळेचं महत्त्व ओळखायला लावते. ऊर्ध्व दिशा यशस्वी झाल्यावरही नम्र राहण्याची शिकवण देते आणि अधर दिशा पाय जमिनीवर ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. कुष्मांडा देवी ही विश्वशक्ती, प्राणशक्ती व करुणेचं मूळ स्वरूप आहे. तिच्या उपासनेने साधकाला निरोगी शरीर, निरपेक्ष प्रेम, सामर्थ्य आणि आत्मोन्नती प्राप्त होते. संसारातील दुःख, रोग, शोक यांचं निवारण होतं. देवी कुष्मांडाचे स्वरूप. देवी अष्टभुजा आहे, म्हणजे तिचे 8 हात आहेत. तिच्या हातात कमंडलू, जे शुद्धतेचं आणि साधनेचं प्रतीक. धनुष्यबाण, जे धैर्य व सामर्थ्याचं प्रतीक. कमळ म्हणजे पवित्रता आणि शांततेचं प्रतीक. अमृत कलश म्हणजे निरोगी आयुष्य आणि अमरत्वाचं प्रतीक. चक्र म्हणजे न्याय आणि धर्माचं प्रतीक. गदा म्हणजे बल व संरक्षणाचं प्रतीक. जपमाळ म्हणजे साधना व सिद्धीचं प्रतीक. अभयमुद्रा म्हणजे भक्तांना भीतीमुक्त करणारी. तिचं वाहन आहे सिंह, जो सामर्थ्य, धैर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. तिच्या मुखावर सदैव स्मितहास्य असतं, ज्यामुळे विश्वनिर्मिती शक्य झाली. ही कथा आपल्याला शिकवते की आनंदी मन आणि सकारात्मक ऊर्जा यात अपार सामर्थ्य असतं. स्मितहास्यानेही नवीन जग निर्माण होऊ शकतं. नवरात्रीचा 5वा दिवस. नवदुर्गेचे 5वे रूप देवी स्कंदमाता. तारकासूर हा महातेजस्वी राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले असता तारकासूर म्हणाला, माझा वध फक्त भगवान शंकराच्या पुत्राने व्हावा. त्याला खात्री होती की शिवशंकर संन्यासी आहेत, विवाह करणार नाहीत, त्यामुळे तो अमर होईल. या वरदानाचा आधार घेत त्याने देव, ऋषी व मानवांवर अत्याचार सुरू केले. स्वर्गातील सुख हिरावून घेतले. यज्ञ, धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देवता भयभीत होऊन भगवान शंकरांकडे गेले. त्यावेळी पार्वतीजींनी घोर तपश्चर्या करून भगवान शिवांशी विवाह केला. विवाहानंतर त्यांना पुत्र झाला, कार्तिकेय म्हणजेच स्कंद. हा पुत्र म्हणजे देवांचा सेनापती. माता पार्वतीने आपल्या पुत्राला युद्धकलेचे, शौर्याचे व धर्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी स्कंदमाता हे रूप धारण केले. त्यांच्या मातृशक्तीच्या आशीर्वादाने कार्तिकेयाने महायुद्ध केले आणि अखेर तारकासुराचा वध करून देवांना मुक्त केले. देवी स्कंदमातेचे स्वरूप. स्कंदमाता कमलासनावर बसलेल्या दिसतात, म्हणून त्यांना पद्मासना असेही संबोधले जाते. त्यांना 4 हात आहेत. 2 हातात कमळ आहे, 1 हातात आशीर्वाद मुद्रा, तर एका हातात बालस्कंद कार्तिकेय बसलेले आहेत. त्यांचे मुख शांत, तेजस्वी व मातृसुलभ आहे. त्या सिंहावर आरूढ असतात.
जे शौर्य, सामर्थ्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला शिकवते की आई ही सामर्थ्य, प्रेरणेचा स्रोत आहे. आई केवळ पालनपोषण करत नाही, तर योग्य मार्ग दाखवून संततीला संकटावर मात करण्यासाठी समर्थ बनवते. नवरात्रीचा 6वा दिवस, नवदुर्गेचे 6वे रूप, देवी कात्यायनी. प्राचीन काळी कत नावाचे एक महर्षी होते. त्यांच्या वंशात पुढे महर्षी कात्य आणि मग कात्यायन यांचा जन्म झाला. ऋषी कात्यायन हे अत्यंत तेजस्वी व तपस्वी होते. त्यांनी भगवतीची दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. त्यांची एकच इच्छा होती, माते, तू माझ्या घरी जन्म घेऊन अधर्माचा नाश कर. तेव्हा पृथ्वीवर दैत्यराज महिषासुराने प्रचंड अत्याचार सुरू केले. देवांना हरवून त्याने स्वर्गावर कब्जा केला होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींनी आपापल्या तेजातून एक दिव्य स्त्रीशक्तीची निर्मिती केली. ही अद्भुत देवी महर्षी कात्यायनांच्या आश्रमात प्रकट झाली. कात्यायन ऋषींनी सर्वप्रथम तिची पूजा केली, म्हणून तिला कात्यायनी देवी असे नाव प्राप्त झाले. 3 दिवस म्हणजे सप्तमी, अष्टमी आणि नवमी देवीने कात्यायनांच्या आश्रमात पूजन स्वीकारले आणि दशमीच्या दिवशी सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध करून देवता आणि मानवजातीला अन्यायातून मुक्त केले. देवी कात्यायनीचे स्वरूप. देवी कात्यायनी चतुर्भुजा आहेत. एका हातात खग आणि एका हातात कमळ आहे. उर्वरित 2 हातांपैकी एका हातात अभयमुद्रा आणि दुसऱ्यावर वरमुद्रा आहे. त्यांचे मुख करुणामय, उदार आणि तेजस्वी आहे. त्यांचे वाहन सिंह आहे, जो धैर्य व सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला शिकवते की स्त्री शक्तीचे सामर्थ्य. कात्यायनी देवी दर्शविते की स्त्री ही केवळ कोमलता नाही, तर अन्यायाचा नाश करणारी महाशक्ती आहे. नवरात्रीचा 7वा दिवस, देवी कालरात्री. असे सांगितले जाते की जेव्हा धूम्रलोचन नावाच्या बलाढ्य राक्षसाने पृथ्वी व स्वर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्व देव घाबरले. देवतांनी देवी दुर्गेकडे मदतीची याचना केली. तेव्हा आई दुर्गेने स्वतःचे भयंकर व उग्र रूप धारण केले. तिचे ते रूप होते कालरात्री. या स्वरूपात देवीचे शरीर कोळशासारखे काळसर, डोळे लाल व तेजस्वी, श्वास अग्निज्वाळेसारखा आणि केस विस्कटलेले होते. गळ्यात कवटींची माळ आणि भीषण हास्याने दुष्टांचा नायनाट करण्याची ती शक्ती होती. देवी कालरात्रीच्या केवळ दर्शनानेच राक्षस भयभीत होऊ लागले. तिच्या एका गर्जनेने पर्वतही हादरले. शेवटी तिने धूम्रलोचनाचा सहज नाश केला. त्यानंतरही अनेक दुष्ट राक्षस तिच्या भीतिदायक स्वरूपाने पळून गेले. यामुळे ती भक्तांचे रक्षण करणारी आणि दुष्टांचा नाश करणारी देवी म्हणून ओळखली जाते. तिच्या कृपेने संकटे नाहीसे होतात आणि भक्ताला धैर्य, शौर्य व विजय प्राप्त होतो. देवी कालरात्रीचे शरीर कृष्णवर्णी म्हणजेच काळे आहे. तिचे 3 डोळे आहेत, जे ब्रह्मांडाच्या 3 काळाचे प्रतीक आहेत, भूत, वर्तमान आणि भविष्य. केस विस्कटलेले, गळ्यात कवटींचा हार आहे. वाहन आहे गर्दभ म्हणजेच गाढव. हातात खग, वज्र तसेच अभयमुद्रा व वरमुद्रा धारण केलेली आहे. दिसायला भयावह असली तरी ती शुभफल देणारी व भक्तांची संकटनाशिनी आहे. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील अंधाराला घाबरू नका, त्याला सामोरे जा, तेव्हाच प्रकाश दिसतो. नवरात्रीचा 8वा दिवस, देवी महागौरी. पुराणांनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. हजारो वर्षे उपवास, फक्त फळे पाने खाऊन जगणे, उन्हात पावसात ध्यानस्थ बसणे, या कठीण साधनेमुळे त्यांच्या अंगावर धूळ, माती व कंसात जमा झाले. त्यामुळे त्यांचे रूप काळसर झाले होते. पण त्यांची अखंड श्रद्धा व तपशक्ती अखेरीस भगवान शिवांना प्रसन्न करून गेली. एकदा भगवान शिवांनी पार्वतीवर गंगाजलाचा वर्षाव केला. त्या क्षणी त्यांचे रूप अतिशय तेजस्वी, गोरे व दिव्य झाले. या पावित्र्य व शुद्धतेमुळे त्यांना महागौरी असे संबोधले जाऊ लागले. महागौरी ही रूप केवळ सौंदर्य व शुद्धतेचे नाही, तर तप, संयम आणि निश्चयाचे प्रतीक आहे. देवी महागौरीचे स्वरूप. देवी महागौरीचे वर्ण हिमासारखे गोरे, शुभ्र व तेजस्वी आहे. त्या 4 हातांनी युक्त आहेत. 2 हातात त्रिशूल आणि डमरू, तर उर्वरित 2 हातात अभयमुद्रा व वरमुद्रा आहे. त्या पांढऱ्या वस्त्रांनी सुशोभित असून वाहन आहे वृषभनंदी बैल. त्यांच्या अंगावर तेजस्वी प्रकाश भक्तांच्या अंधारलेल्या जीवनाला उजळवतो.
या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कठोर साधना व प्रयत्नानंतरच खरे सौंदर्य व यश प्राप्त होते. नवरात्रीचा 9वा दिवस. नवदुर्गेचे 9वे रूप देवी सिद्धिदात्री. पूर्वी जेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी समुद्र काठावर दीर्घकाळ तपश्चर्या केली, तेव्हा महाशक्ती प्रसन्न होऊन सिद्धिदात्री देवीच्या रूपात प्रकट झाली. देवीने त्यांना सांगितले की विश्वातील सृजन, पालन आणि संहार यासाठी प्रत्येकाची एक विशिष्ट जबाबदारी असेल. म्हणूनच ब्रह्माला सृष्टीची निर्मिती, विष्णूला सृष्टीचे पालन, शिवाला सृष्टीचा संहार हे कार्य दिले गेले. त्यांच्या कार्यात सहाय्य व्हावे म्हणून देवीने त्यांच्या पत्नी निर्माण केल्या. विष्णूसाठी लक्ष्मी, ब्रह्मासाठी सरस्वती, शिवासाठी पार्वती. याच वेळी देवीने 8 सिद्धी म्हणजेच अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, 9 खजिना आणि इतर अनेक देवी शक्ती प्रदान केल्या. यामुळे देवांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेचे पालन करता आले आणि विश्वव्यवस्था स्थिर झाली. सिद्धिदात्री देवीमुळे स्त्री पुरुष, देवदानव, असुर यक्ष, गंधर्व अप्सरा, भूतप्रेत तसेच वनस्पती प्राणी यांच्या रूपात असंख्य जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. पृथ्वी, महासागर, पर्वत, नद्या, आकाशगंगा, ग्रह नक्षत्रांनी भरलेले विश्व पूर्णत्वाला पोहोचले. या देवीचे स्वरूप आहे. देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे. चतुर्भुज रूपात तिच्या हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र आहे. तिचे स्वरूप अतिशय शांत, प्रसन्न व करुणामय आहे. ती सरस्वतीचे स्वरूप मानली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा मनुष्य ज्ञान, श्रद्धा आणि नम्रतेने कार्य करतो, तेव्हा त्याला अंतशक्ती आणि यश आपोआप प्राप्त होते.